झी 24 तास एक पाऊल पुढे। कारखान्यामुळे गावाचा विकास होतो असं कारण देऊन गावात कारखाने काढले जातात, पण नियमांचं पालन मात्र केलं जात नाही आणि याचा फटका बसतो तो ग्रामस्थांना। वर्धा जिल्ह्यातल्या भूगावचे शेतकरीही कारखान्यातून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे त्रासले। शेतीचं नुकसान होतंय म्हटल्यावर गप्प बसून कसं चालेल, म्हणूनच या शेतकऱ्यांनी कारखानदार सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत दाद मागितली, पण उलट या सर्वांची मजल शेतकऱ्यांना धमकावण्यापर्यंत गेली। वर्धा जिल्ह्यातलं हे भूगाव, शेतकऱ्यांचं गाव असलेल्या भूगावचं गावपणच धोक्यात आलंय। याला कारणीभूत आहेत गावाजवळ उभे राहिलेले कारखाने। गावाजवळ स्टील आणि पॉवर प्लांट उभे राहिलेत। या कारखान्यातून बाहेर पडणारी राख आणि प्रदूषित पाण्यामुळे इथली शेती धोक्यात आली आहे। एकेकाळी सधन शेतकरी म्हणून नावारूपाला आलेले शंकर उगेमुगेही त्यापैकीच एक। 9 एकर शेतीत कापूस, सोयाबीन, गहू आणि ऊसासारखी पिकं ते घ्यायचे। मात्र प्रदूषणामुळे त्यांना शेती करणं अवघड झालंय। एकेकाळचा सधन शेतकरी आता देशोधडीला लागलाय। प्रदूषणाबाबतची तक्रार त्यांनी कारखान्यांच्या व्यवस्थापनाकडे केली। त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आली। सरकारी अधिकारी आणि कारखाना व्यवस्थापन असं कोणीही ऐकत नाही। उलट उगेमुगे यांना धमकावण्यापर्यंत या कारखान्याची मजल गेली आहे। त्यामुळे आता शेती करायचीच नाही अशा मानसिकतेपर्यंत ते पोहोचलेत। हा प्लॅनमुळे हा जे दूषित पाणी आहे, ह्या दूषित पाण्यामुळे शेतीला परिणाम, पिण्याचा परिणाम, पाणी पिण्याला परिणाम, जनावराला पाणी पिण्याचा परिणाम आणि धुळाचा परिणाम, याप्रमाणे ह्या शेतीच्या याच्यामध्ये घातक आहे। हा कंप्लीट वगैरे पुष्कळ डाव केली, पण कोणी येऊन पाहिलं नाही आणि आलं पाहून तर दुसऱ्या दिवशी ते समाधान करून आपले चालले जातात। प्रदूषणाच्या समस्येकडे कुणीही लक्ष देत नाही म्हटल्यावर उगेमुगे यांनी झी हेल्पलाईनकडे तक्रार केली। समस्या त्यांच्या शेतीची होती, प्रश्न त्यांच्या जगण्याचा होता, किंबहुना भूगावातल्या शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा हा प्रश्न होता। त्यामुळे झी हेल्पलाईनची टीम भूगावात पोहोचली, तिथल्या शेतीची पाहणी केली। रक्ताचं पाणी करून पिकवलेली शेती करपून गेली होती। कालव्याच्या पाण्यावर रसायनांचा थर साचलेला स्पष्ट दिसत होता। उघड्या डोळ्यानं हे सर्व होत असताना सरकारी अधिकारी मूग गिळून गप्प होते। प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा एकही अधिकारी या भागात कधीच फिरकला नसल्याचं शेतकरी सांगतात। या प्रकरणी जिल्ह्याचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून आम्ही वर्ध्याचे जिल्हाधिकारी नवीन सोना यांची भेट घेतली। त्यांच्या कानावर हा प्रकार घातला। त्यांनी या प्रकरणी माहिती घेऊन कारवाईचे आदेश संबंधित यंत्रणेला देणार असल्याचं आश्वासन दिलं। 24 मध्ये कंप्लीट केली आणि आम्हाला अशी आशा वाटली का बा हे काहीतरी आम्हाला कळेल आणि मिळेल, मदत करेल म्हणून, याप्रमाणे आम्ही हे शिफारस केली। जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे उगेमुगे यांना मोठा धीर आलाय। पहिल्यांदाच शासकीय यंत्रणेनं त्यांची तक्रार ऐकून घेतलीय। झी हेल्पलाईनचं काम इथेच संपलेलं नाही। झी हेल्पलाईन या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे। शासकीय यंत्रणेनं शेतकऱ्यांची समस्या न सोडवल्यास कायदेशीर लढाईसाठी झी हेल्पलाईन शेतकऱ्यांना मदत करणार आहे। भूगावच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे, कारण सवाल शेतकऱ्यांच्या जगण्या मरण्याचा आहे। झी हेल्पलाईनसाठी अमित देशपांडे, वर्धा। झी 24 तास एक पाऊल पुढे।